आज आपण सोयाबीनमध्ये दही टाकून खूप जास्त प्रोटीन आणि फायबरयुक्त रेसिपी बनवणार आहोत, जी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत आरोग्यासाठी तर आहेच फायदेशीर, परंतु जिभेला चव देणारी अतिशय टेस्टी रेसिपी आहे. नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी गॅसवर एका पातेल्यात 2 ग्लास पाणी गरम करत ठेवायचं आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून हे पाणी छान उकळू द्यायचं आहे. उकळेपर्यंत आपण इथे अगदी मूठभर बारीक चिरलेली कांद्याची पात, एक मीडियम साईजचा कांदा, 2 हिरव्या मिरच्या, अगदी मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 इथे मी शिमला मिरची अशी मोठ्या मोठ्या तुकड्यांनी कापून घेतली आहे. एक गाजर अशा पद्धतीने लांब साईजमध्ये कापून घेतला आहे आणि कोबी घेतली आहे. यापैकी जर तुमच्याकडे कोणता भाजीपाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा अजून भाजीपालासुद्धा ॲड करू शकतात. आता पाणी छान उकळायला लागलं की यामध्ये टाकूया सोयाबीन. सोयाबीन इथे मी 2 वाटी एवढे घेतले आहे. तुम्ही कमी किंवा जास्तसुद्धा घेऊ शकतात. तर इथे मी 4 जणांसाठी सोयाबीन चिली बनवते आहे. तुम्ही मेझरमेंटसाठी एखादी वाटी किंवा कप घेऊ शकतात. तर इथे मी 2 वाट्या सोयाबीन अगदी उकळत्या पाण्यामध्ये 5 मिनिटापर्यंत शिजवून घेते आहे. 5 मिनिटे झाले की एका कढईमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये थंड पाणी घ्या आणि ह्या पाण्यामध्ये 5 मिनिटानंतर सोयाबीन लगेच थंडगार पाण्यामध्ये टाकून द्यायचे आहेत, जेणेकरून त्यांची कुकिंग प्रोसेस लगेच बंद होते. सोयाबीन थंड झाले की लगेच अशा पद्धतीने हातामध्ये निपळून एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत, जेणेकरून त्यामध्ये जेवढेही पाणी असेल ना, ते अगदी दाब देऊन प्रेस देऊन आपल्याला हे पाणी सगळं काढून टाकायचं आहे, जेणेकरून सोयाबीनमध्ये जेवढेही मॉइश्चर असेल ते निघून जाईल आणि रेसिपी अतिशय मस्त अशी टेस्टी बनेल. सोयाबीन उकळत्या पाण्यामध्ये 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर ते जास्त शिजतील. तर इथे एका वाटीमध्ये मी सगळे सोयाबीन निपळून घेतले आहेत. आता या वाटीमध्ये आपण टाकूया 2 चम्मच दही. दह्याऐवजी तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकतात, परंतु इथे मी 2 चम्मच दही घेतले आहे. आता यामध्ये टाकूया अर्धा चम्मच लाल तिखट. लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकतात. अर्धा चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच जिरेपूड, अर्धा चम्मच आलं आणि लसणाची पेस्ट. त्यानंतर घेऊया अर्धा चम्मच चवीपुरता मीठ. आता यामध्ये 1 चम्मच आपण कॉर्नफ्लोअर टाकायचा आहे किंवा तांदळाचं पीठ घेतलं तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने करा किंवा चम्मचने मिक्स केलं तरीसुद्धा चालेल. सगळा मसाला या सोयाबीनला व्यवस्थित कोट व्हायला हवा अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. आता परत यावरून घेऊया 1 चम्मच कॉर्नफ्लोअर किंवा तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकता. पूर्ण मसाला व्यवस्थित मिक्स झाला ना की वरून अशा पद्धतीने 1 चम्मच कॉर्नफ्लोअर किंवा मक्याचं पीठ टाकून परत एकदा सोयाबीन मिक्स करून घेतले ना, तर छान क्रिस्पी आणि मस्त असे तयार होतात. तर आता सोयाबीन जोपर्यंत व्यवस्थित मुरत आहे तोपर्यंत आपण गॅसवर अगदी हाय फ्लेमवर तेलसुद्धा गरम करत ठेवूया. तेल छान गरम झालं की या गरम तेलामध्ये आपण या सोयाबीन वड्या लगेच एक सोडून द्यायच्या आहेत. जेवढ्या कढईमध्ये मावतील तेवढ्या सोयाबीन वड्या आपण या तेलामध्ये टाकून द्यायच्या आहेत. आता हे सोयाबीन आपण 4 ते 5 मिनिटापर्यंत गॅसच्या मीडियम फ्लेमवर छान तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त डार्क अजिबात करू नका. मस्त अशी सोनेरी रंग आला की लगेच काढून घ्यायचे आहेत, कारण तेलातून निघाल्यावर सुद्धा सोयाबीनची कुकिंग प्रोसेस ही चालूच असते. त्यामुळे खूप जास्त डार्क करू नका. सेम या पद्धतीने आपल्या सोयाबीन वड्या छान फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि लगेच काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही अशी तळलेली फ्राईड सोयाबीन जरी सर्व्ह केली ना टोमॅटो केचपबरोबर किंवा एखाद्या चटणीबरोबर, तर अतिशय अप्रतिम आणि मस्त असे कुरकुरीत लागतात. तर आता अशा पद्धतीने आपण हे सोयाबीन सगळे फ्राय करून घेतलेले आहेत आणि लहान मुलांना हे फ्राय केलेले सोयाबीन खूप जास्त आवडतात बरं का, म्हणून तुम्ही एक्स्ट्राचे तळून त्यांना नक्की खायला द्या. आता हे सोयाबीन आपण तळलेले बाजूला ठेवूया आणि गॅसवर एक कढाई ठेवूया. आता बाकीचे उरलेले सोयाबीनसुद्धा आपण अशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत. आता गॅसवर एक कढाई ठेवूया. कढईमध्ये आपण 2 चम्मच तेल घ्यायचं आहे. तेल खूप जास्त लागत नाही, फक्त 2 चम्मच घ्यायचं आहे. आता यामध्ये टाकूया 1 चमचा भरून आलं लसणाची पेस्ट, मूठभर इथे बारीक चिरलेली कांद्याची पात टाकायची आहे, हिरवी मिरची घ्यायची आहे आणि हे सगळं साहित्य आपण 1 मिनिटासाठी गॅसच्या मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. खूप जास्त फ्राय करण्याची गरज नाही. आता यामध्ये टाकूया मीडियम साईजचा चॉप केलेला कांदा. कांदा खूप जास्त बारीक कापू नका, थोड्याशा मोठ्याच फोडी असू द्या, छान लागतात. तर कांदासुद्धा अगदी 1 मिनिटापर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. खूप जास्त शिजवायची गरज नाही किंवा खूप जास्त सोनेरी रंग येईपर्यंत परतवायची सुद्धा गरज नाही. आता यामध्ये टाकूया बाकीच्या ज्या भाज्या आपण कापल्या होत्या ना, शिमला मिरची, गाजर, कोबी, सगळं साहित्य आपण टाकून द्यायचं आहे.
आणि गॅसच्या अगदी हाय फ्लेमवरती आपण या भाज्या छान परतून घ्यायच्या आहे. अगदी 1 मिनिटापर्यंत शिजवायची गरज नाही, कारण या रेसिपीमध्ये एक क्रंचीनेस यायला हवा. त्यामुळे ह्या भाज्या जास्त शिजवायच्या नाही. तर गॅसच्या अगदी हाय फ्लेमवर अगदी 1 ते 1.5 मिनिटापर्यंत ह्या भाज्या परतवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून या भाजींना पाणी अजिबात सुटणार नाही. तर तुम्ही बघू शकतात 1.5 मिनिटापर्यंत मी ह्या भाज्या छान अशा पद्धतीने तेलामध्ये परतून घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांना पाणीसुद्धा सुटलं नाही किंवा त्या जास्त शिजल्यासुद्धा नाही. आता यामध्ये टाकूया 2 चम्मच टोमॅटो केचप. तर टोमॅटो केचपची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केली आहे. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल. त्यानंतर 1 चम्मच आपण शेजवान चटणी टाकायची आहे. चटणीसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देते आहे. त्यानंतर 2 चम्मच सोया सॉस घ्यायचा आहे आणि 1 चम्मच दही घ्यायचे आहे. दह्याऐवजी तुम्ही ताक टाकू शकतात किंवा मग लिंबू पावडर किंवा मग तुम्ही व्हिनेगरसुद्धा टाकू शकतात. अगदी आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि सगळं साहित्य आपण 2 मिनिटापर्यंत छान गॅसच्या अगदी हाय फ्लेमवर, हाय टू मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. आता भाज्या व्यवस्थित परताय तोपर्यंत एक स्लरी तयार करून घेऊया. एका वाटीमध्ये 1 चम्मच मी इथे कॉर्नफ्लोअर घेतला आहे आणि अगदी 1 कप इथे मी पाणी घेतलं आहे आणि हे मिश्रण एकदा छान प्रकारे गढूळ न होऊ देता एक मिश्रण तयार करून घ्यायचे आहे, म्हणजेच स्लरी तयार करून घ्यायची आहे सेम या पद्धतीने. आता ही जी कॉर्नफ्लोअरची स्लरी असते ना, ती पातळच असते, त्यामुळे जास्त घट्ट करू नका. अगदी 1 चम्मच कॉर्नफ्लोअर आणि 1 कप पाण्यामध्ये अतिशय परफेक्ट ही स्लरी तयार होते. आता ही स्लरी आपण लगेच मसाल्यामध्ये टाकायचं आहे आणि अगदी 2 मिनिटापर्यंत ही छान प्रकारे उकळू द्यायची आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मसाला आपला कोरडा होतो आहे, तर थोडंसं अर्धा कप पाणी तुम्ही एक्स्ट्राचं टाकून दिलं तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं मिश्रण एकदा आपण उकळून घ्यायचं आहे. अगदी मस्त अशी उकळी यायला लागली की लगेच या मिश्रणामध्ये आपण फ्राईड केलेले सोयाबीन टाकणार आहोत. सोयाबीन या मिश्रणामध्ये टाकून दिले की लगेच पटापट मिक्स करायचं आहे. कारण या मसाल्यामध्ये थोडासा मॉइश्चरपणा असतो आणि सोयाबीनमध्ये जर हा मॉइश्चर जर गेला ना, तर सोयाबीन आपले क्रंची राहत नाही. त्यामुळे ही प्रोसेस अगदी आपल्याला जलद करायची आहे. आता वरून थोडीशी कांद्याची पात, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कोबीने हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गॅसच्या अगदी हाय फ्लेमवर आपलं हे सगळं साहित्य मिक्स करायचं आहे, जेणेकरून थोडाफारसुद्धा मॉइश्चरपणा या रेसिपीमध्ये राहणार नाही आणि सोयाबीन तसेच क्रंची राहतील आणि ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा मस्त अशा क्रंची राहतील, नरम अजिबात पडणार नाही. आता यावरून तुम्ही चीज किंवा पनीरसुद्धा किसून टाकू शकतात. अगदी भरपूर भाज्यांनी भरलेली प्रोटीनयुक्त आणि फायबरयुक्त आपली सोयाबीन चिली तयार झाली आहे. अगदी गरमागरम सोयाबीन चिली आपण लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्या फॅमिलीसोबत सर्व्ह करून एन्जॉय करणार आहोत. हीच सोयाबीन चिली आपण जर बाहेरून विकत आणली तर ती खूप महागसुद्धा मिळते. त्यामुळे आपण घरीच सोयाबीन चिली तयार करून अगदी मन भरेपर्यंत तर पोट भरेपर्यंत ही रेसिपी घरीच तयार करून खाऊ शकतो. तर आजची ही रेसिपी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. टिफिनला खाऊ शकतो किंवा नाश्त्याला खाऊ शकतो किंवा मग दुपारच्या छोट्या-मोठ्या भुकेलासुद्धा आपण ही रेसिपी ट्राय करून खाऊ शकतो. तर आजची ही हेल्दी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत आपण थोडीशी कुरकुरीत आणि क्रंची लागण्यासाठी कच्ची कोबी आणि कांद्याची पातसुद्धा सर्व करणार आहोत. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, तर अशी गरमागरम सोयाबीन चिल्लीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.